हे 12व्या शतकातील एक महान भारतीय तत्वज्ञ, समाजसुधारक आणि वीरशैव लिंगायत धर्माचे प्रवर्तक होते. तर त्यांनी कर्नाटकात सामाजिक समता, जातीभेद निर्मूलन आणि स्त्री पुरुष समानतेसाठी लढा दिला. काय केवे कैलास, कष्ट हेच ईश्वर हा मंत्र देत त्यांनी वचन साहित्यातून कन्नड गद्य समतेचा संदेश दिला. तर जगातील लोकशाहीचा पाया अनुभव मंडपाच्या माध्यमातून सर्वप्रथम महात्मा बसवेश्वरांनी पाया घातला. 12व्या शतकापासून सुरू झालेली ही महात्मा बसवण्णाची समतेची, बंधुत्वाची, संदेशाची शिकवण व स्त्री पुरुष समानता तसेच स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कृतेची शिकवण आजही जगभरामध्ये चालू होती, चालू आहे आणि चालूच राहील. हीच समतेची शिकवण आपल्याही मातीत व्हावी या उद्देशाने वीरभद्र शिक्षण संस्था संचालक मंडळाची बैठक मुखेड येथे संपन्न झाली. त्यानंतर जगत ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक समिती तयार करून मातीतही पुतळा उभारण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या समितीचे पहिले पाऊल म्हणून अक्षय तृतीया बुधवार 25 एप्रिल 2025 रोजी अर्थात मागच्या वर्षी जगत ज्योती बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर कुठल्याही वातावरणात सूट होणारा व साधारण पुढील 100 वर्ष टिकणारा ब्रँड्सचा पुतळा तयार करण्यासाठी मुंबई येथे जाऊन ऑर्डर देण्यात आला. तर 1 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष पुतळ्याची पायाभरणी करून बांधकाम सुरू करून साधारण 18 फुटाचे मजबूत असे कॉलम मजबूत उभारण्यात आले. यानंतर एकीकडे चिरेबंदी चौथरा बांधकामाला प्रारंभ करण्यात आला, तर दुसरीकडे मुंबई येथे पुतळ्याचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले. यातच पुतळा बांधकाम चालू असताना अनेक मान्यवरांच्या भेटीही झाल्या. यानंतर 15 एप्रिल 2026 रोजी प्रत्यक्ष पुतळ्याचे आगमन झाले. यानंतर निमंत्रण पत्रिका छापून श्री श.भ्र. 108 सिद्धदयाळ शिवाचार्य बेट मोगरेकर महाराज व श्री श.भ्र. 108 डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने व सहयोगाने मुखेड तालुक्यातील प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन गुरुवर्याच्या साक्षीने निमंत्रण देण्यात आले. तर आज महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय परिसर मुखेड येथे शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी तालुक्यातील सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या सहयोगातून निर्मित जगत ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचे भव्य अनावरण सोहळ्यासाठी श्रीमद काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री 18 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक येथील अनेक शिवाचार्य महाराज यांचे आपणास सानिध्य लाभले आहे. तर प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे राज्यसभा सदस्य, माननीय प्राध्यापक मनोहरराव धोंडे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय शिवा संघटना, माननीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे लोकसभा सदस्य, माननीय सुमित मोर्गे सुप्रसिद्ध उद्योजक. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी आपण तालुक्यातील पंचक्रोशीतील बांधव व अनेक मान्यवर यांच्या समवेत आपण अनावरण सोहळ्यासाठी साक्षीदार आहात. महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील अनिष्ट प्रथा जसे की अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि महिलांवरील अन्याय यांविरुद्ध लढा दिला. त्यांचे कार्य आजही मानवतेला समतेचा मार्ग दाखवणारे आहे. चला आपणही बसवण्याची शिकवण घेऊ, याच मार्गाने पुढे जाऊया. जय गुरु बसवण्ण.